श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी सेवेचा अनुभव या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एक अशी वयोवृद्ध जोडी आहे, त्यांना स्वामी सेवेतून कसा अनुभव आला आहे ते या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर या व्हिडिओचं नाव आहे नाही रे नाही कोणाचे कोणी. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या आजींच्या शब्दात. त्या आजी सांगत होत्या, मी एका लहानशा खेडेगावातून आहे. मला 3 मुले व 1 मुलगी आहे. 4ही मुलांची लग्न झालेली होते. मोठी सून व 3 नंबरची सून ह्या सख्या बहिणी सख्या जावा होत्या आणि 2 नंबरची जी होती ती पाहुण्यापैकी होती आणि मुलगी होती ती तिच्या सासर घरी होती. 3 मुले, 3 सुना, नातवंडे आणि आम्ही दोघे, असं आमचा हसता खेळता परिवार होता. सर्व काही चांगलं चाललेलं होतं. मोठा मुलगा किराणा दुकानात कामाला होता. 2 नंबरचा मुलगा पेट्रोल पंपावरती काम करत होता आणि 3रा शाळेमध्ये शिपाई होता आणि मोठी सून टेलर काम करायची. 2 नंबरची सून ब्युटी पार्लर चालवायची आणि 3 नंबरची सून मूल लहान आहे म्हणून काहीच काम करत नसायची. आणि आम्ही दोघे रोज शेताकडे जायचं, कारण शेतातील कामे करणे, गुरंढोरं सांभाळणे हे आमच्या दोघांचं काम होतं. कधी कधी हे किंवा मी सारखं आजारी पडायचो. आजारी पडलं की शेताकडे जायला नको वाटायचं, पण नाही गेलो तर शेतात गुरेढोरे असायची, त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न यायचा, म्हणून आम्हाला आजारी जरी पडलं तरी पण आम्हाला शेताकडे जावं लागायचं. मग एकदा मनात असा विचार आला की आपल्याला 12 एकर शेती आहे, तर ती 12 एकर शेती 3ही मुलांच्या नावे प्रत्येकी 4 एकर वाटणी करून जर दिली तर आपण त्यातून मोकळे होऊ. आणि आम्हा दोघांना एकमेकांचं बोलणं पटलं आणि हा विषय आम्ही एक दिवस वेळ काढून मुलांशी बोलणारच होतो. फक्त त्या संधीची वाट पाहून होतो. एक दिवशी संध्याकाळी आम्ही सगळे मिळून जेवण करत होतो. त्यावेळेस मुलांकडे आणि सुनांकडे हा विषय काढला. त्यावर त्यांना आमचं म्हणणं पटलं आणि ते लगेच तयार झाले. तेवढ्यात मोठ्या सुनेने मोठ्या मुलाला खुणवले आणि लगेच मोठा मुलगा म्हणाला की हा विषय मी तुमच्याकडे काढणारच होतो, बरं झालं तुम्हीच हा विषय काढला. मग नंतर 3ही मुलांचा विचार आणि 3ही सुनांचा विचार घेतला आणि एक दिवस ठरवून आम्ही हे 12 एकर शेती 3ही मुलांच्या नावे करण्याचा विचार केला. त्यानंतर 1 महिना लोटला. 1 महिन्यानंतर कागदोपत्री सर्व करायचं ठरलं. तेवढ्यात दारात एक गाडी उभी राहिली आणि त्या गाडीतून माझी मुलगी आणि जावई उतरले. मुलगी खूप रडत होती आणि जावई तिला शिवीगाळ करत होते आणि मारत देखील होते. तिला घराच्या दारापर्यंत फरफटत आणलं आणि तिथेच सोडलं आणि म्हणाले की तुझा हिस्सा मागितल्याशिवाय आणि घेऊन आल्याशिवाय माझ्या घरी यायचं नाही, असं साफ तिला बजावलं. आणि त्यानंतर तिथून जावई निघून गेले. मग आम्ही मुलीला घरात नेलं आणि शांत केलं, पाणी प्यायला दिलं आणि मग तिला विचारलं, काय झालं, का रडतेस, का जावई बापू तुला मारत होते, का छळ करत होते. त्यावर ती सांगू लागली रडत रडत, खूप दिवस झाले माझी सासरची लोक मला माहेराहून तुझ्या शेतीचा हिस्सा आण म्हणून मारतायत, छळ करतायत, तरी पण मी सहन होईल तोपर्यंत सहन केलं आणि आता तर मला माझ्या मिस्टरांनी मारत आणून इथं सोडलेलं आहे. त्यावर आम्ही म्हणालो, तुला एवढा त्रास होता तो तू आम्हाला पहिलाच का सांगितला नाही. कसं सांगणार, सासरची सर्वच गोष्ट माहेरी सांगावं असं काही नसतं. म्हणून मी सहन करत राहिले आणि त्यांचा अत्याचार वाढत गेला. माहेरच्या संपत्तीत मुलीचा हिस्सा असतोच, हे वाक्य सारखं ऐकून ऐकून माझे कान किटले आहेत. तरी देखील माझं मन मानायला तयार नव्हतं, कारण एकदा आपलं लग्न झालं की माहेरचं ज्या काही सर्व गोष्टी असतात त्या परक्या झालेल्या असतात. आपला तिथे हक्क राहिलेला नसतो. त्यामुळे मी काहीच कधी बोलले नाही तुम्हाला.
आणि चुपचाप अत्याचार सहन करत राहिले. असं बोलणं झाल्यानंतर आम्ही दोघांनी तिला जेवण करून घेण्यास सांगितलं आणि आम्ही दोघेही शेताकडे निघून गेलो. कारण ही गोष्ट घरी बोलण्यासारखी नव्हती. शेतामध्ये कामाच्या बहाण्याने जाऊन आम्ही दोघं विचार करणार होतो. त्यानंतर दोघांचं बोलणं झालं आणि एक विचार ठरला की 12 एकर शेती 3 मुलांना प्रत्येकी 4 एकर देण्यापेक्षा तीच 12 एकर शेती आपण 4 जणांना 3-3 एकर दिली तर मुलांचा हिस्सा पण जाईल आणि मुलीचा पण हिस्सा जाईल आणि त्यातून मुलीला सुख लागेल. असं दोघांचं मत एक झालं. त्यानंतर सायंकाळ झाली आणि घराकडे परतलो. तिन्ही सुनांनी स्वयंपाक केला आणि आम्ही सर्वजण एकत्र जेवायला बसलो. पण रोजच्यासारखं आज जेवण नव्हतं. रोजच्यासारखं जेवण नव्हतं म्हणजे रोज हसून खेळून गप्पा मारत सगळेजण जेवायचे. आज सगळे गपचूप जेवत होते. कोणीच कोणाला बोलत नव्हतं. मग जेवण आटपलं. त्यानंतर मी आणि माझ्या मिस्टरांनी मुलांसमोर आणि सुनांसमोर आणि मुलगी यांच्यासमोर घेतलेला निर्णय सांगितला. तो निर्णय ऐकून सगळ्यांचे डोळे मोठे झाले आणि रागाने लाल झाले आणि मुलीकडे आणि आमच्या दोघांकडे रागाने पाहू लागले. मोठी सून थोडी आगाऊ होती. तिच्या डोक्यात लगेच विचार आला, इथे शेताच्या 4 वाटण्या जर होत असतील तर प्रत्येकाने वेगळं राहायचं आणि घरच्या संपत्तीत जर 4 हिस्से होत असतील तर आई-वडिलांना देखील 4 हिश्श्याने सांभाळायचं. हे कबूल असेल तरच वाटण्या करायच्या, नाहीतर नाही. त्यावर सर्वजण ठीक आहे म्हणाले. पण मुलगी काहीच बोलत नव्हती. कारण तिच्या डोक्यामध्ये विचार चालू होता की माझ्या नावच्या वाटणीमुळे आई-वडिलांची देखील वाटणी होणार होती. त्यामुळे ती बोलत होती, मला हिस्सा नको. मी त्रास, अत्याचार सहन करायला तयार आहे. पण तरी देखील आई-वडिलांचा जीव काय राहावेना. ते म्हणाले, आमचा विचार तू करू नकोस. तू सुखात राहिलीस तर आम्हाला सगळं बरं वाटेल. त्यानंतर शेताची 4 वाटण्या झाल्या. 3 मुलांच्या आणि 1 मुलीची. मुलगी आपला हिस्सा घेऊन सासरी निघून गेली. त्यानंतर मोठी सून व सगळ्यात धाकटी सून ह्या सख्या बहिणी सख्या जावा असल्यामुळे त्या दोघी एकत्र राहिल्या आणि 2 नंबरची जी होती ती वेगळी राहिली. त्यामुळे सकाळचं जेवण एका घरी आणि संध्याकाळचं जेवण एका घरी असे काही दिवस लोटले. त्यानंतर आणखीन मोठ्या सुनेच्या डोक्यात प्रकाश पडला. आपल्या शेतीची वाटणी झाल्यामुळे आपण एक टाईम संध्याकाळी आणि एक टाईम सकाळी आपण तिघंही जेवू घालतो. मग मुलीने पण हिस्सा नेलाच आहे की. तिने पण आई-वडिलांना सांभाळलं पाहिजे आणि आई-वडिलांना जर सांभाळायचं नसेल तर तो दिलेला हिस्सा माघारी दे, असं आपण तिला बोलूया. असं त्यांचं 3 भावांचं आणि 3 जावांचं बोलणं आम्ही दोघांनी ऐकलं. आणि सकाळी सकाळी मोठी सून आमच्यापाशी आली आणि म्हणाली, जन्म काय आम्हा 3घांच्याच नवऱ्यांना दिलाय का काय? मुलीला पण दिलायस ना. शेताच्या वाटण्या 4 आणि आई-वडिलांना सांभाळण्याच्या वाटण्या 3. हा कोणता कायदा? तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमचे कपडे बॅगमध्ये भरून मुलीकडे राहायला जायचं, असं खडसावून सांगितलं. आजपासून आमच्या घरी तुम्हाला सकाळचंही आणि संध्याकाळचंही जेवण भेटणार नाही. गेले 3 महिने आम्हीच तर सांभाळतोय तुम्हाला. आता तुम्ही मुलीकडे 1 महिनाभर राहा. त्यावर आम्ही दोघं बोललो, अगं सुनबाई, असं वेड्यासारखं नको करूस. मुलीच्या घरी कोण राहतं का? जावयाच्या घरी राहणं बरोबर नसतं. का बरं नसतं? हिस्सा घेताना बरं असतं आणि राहायचं म्हणल्यावर बरं नसतं, असं ती उलटसुलट मला बोलू लागली. त्यावर आम्ही म्हणालो, अगं तुम्ही काय शेती तुमच्या आई-वडिलांकडून आणलेली नव्हती. ती शेती विकत घेण्यासाठी आम्ही तळ्यातील गाळ, विहिरींची बांधकामं, रस्त्यावरची कामं हे सगळं करून आम्ही ती शेती घेतलेली होती. त्यामुळे त्या शेतीचा हिस्सा कुणाला द्यायचा आणि कुणाला नाही हे आम्ही ठरवणार, तुम्ही नाही. त्यावर आमची आणि सुनांची खूप भांडणं लागली आणि त्यांनी रागारागा आमची कपडे भरलेली बॅग बाहेर फेकून दिली.
बॅग जशी फेकून दिली तसं आम्ही बाहेर आलो आणि ती बॅग घेऊन आम्ही बाहेर चालू लागलो. 4 पाऊल पुढे गेले की आम्ही मागे घर वळून पाहत होतो. एवढं चांगलं भरलेलं घर होतं आपलं आणि आज अशी वेळ आली आपल्यावरती म्हणून रडू येऊ लागलं. मग आम्ही लेकीकडे गेलोच नाहीत. आम्ही फक्त वाट दिसेल तिकडं चालत राहिलो. चालत चालत 1 वर्ष आम्हाला झाले. असंच हिंडून फिरून कुठे कोणी खायला दिलं तर खायचं, नाही तर उपाशी झोपायचं रस्त्याच्या कडेला. असे आमचे दिवस गेले. त्यानंतर चालत चालत एका गावी पोहोचलो. बास म्हटलं, आता नाही पुढे जायचं, आपल्याला होत नाही आता. म्हणून आम्ही तिथेच थांबायचं ठरवलं. ते गाव कोणतं होतं माहीत नव्हतं. त्यानंतर तिथे सगळीकडे दुकाने दिसत होती. मिठाईचे, हार, त्यानंतर मूर्त्या, असे सगळे दुकानच होते. मग आम्ही त्यानंतर तिथं चौकशी केली तर त्यांनी सांगितलं हे अक्कलकोट आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांचं गाव आहे, मंदिर आहे. त्यानंतर आम्ही हळूहळू त्या मंदिरामध्ये गेलो आणि तिथे स्वामींचं दर्शन घेतलं आणि एका भिंतीच्या कडेला डोके ठेवून शांत बसलो. तेवढ्यात कधी झोप लागली कळलंच नाही. त्यानंतर एकदम घंटींचा आवाज चालू झाला. तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती चालू झालेली होती. आम्हाला उठायला देखील अवसर राहिलेलं नव्हतं. आम्ही बसूनच आरती केली आणि त्यानंतर तिथे प्रसाद वाटप झाला आणि आता उठून बाहेर जायचं. तोच रुद्राक्षाच्या मण्यांनी स्वामी समर्थांचा चेहरा बनवलेला होता. त्यातला एक रुद्राक्ष गळून आमच्या अंगावरती पडला आणि तो रुद्राक्ष आम्ही हातामध्ये घेऊन तो दोन्ही डोळ्यांना लावला आणि त्याच्या पाया पडून तो रुद्राक्ष आमच्या पिशवीमध्ये ठेवला. त्यानंतर प्रसादाचा टाईम झाला असं कोणीतरी सांगितलं. मग आम्ही लोक जातील त्यांच्या पाठीमागे जाऊ लागलो आणि तिथे जाऊन पाहिलं तर सर्व स्वामी भक्तही भोजन करत होते. आम्ही पण त्यांच्या पंक्तीत बसून भोजन केलं. ते भोजन एवढं चविष्ट, रुचकर होतं की त्याआधी आम्ही कधीच एवढं चवदार जेवण जेवलेलं नव्हतं. आणि तिथे आपल्यासारखे बाहेरून आलेले लोक सेवा करत होते. सेवा करत होते म्हणजे कोणी झाडू मारत होतं, तर कोणी ताट वाढत होतं, कोण जेवलेले ताट उचलत होतं, अशी सेवा करत होते. ते बघून आम्हालाही वाटलं आपणही स्वामींची अशी सेवा केली तर. आणि कुठेतरी राहायचंच आहे आणि कुठेतरी खायचंच आहे, त्यापेक्षा देवाच्या जर सेवेत राहून आपलं मन लागत असेल आणि इथं सुख समाधान जर भेटत असेल तर आपण इथेच राहूया. आणि त्या दिवसापासून आम्ही दोघी तिथंच राहिलो. अशी 3 वर्ष गेली. 3 वर्षानंतर आम्ही जे आलेले लोक होते त्यांना जेवण वाढत होतो आणि जेवण वाढताना त्या पंक्तीमध्ये आमची मुले, सुना, नातवंडे दिसली आणि त्यांनाही आम्ही दिसलो. पण ते एकही शब्द आम्हाला बोलले नाहीत. चूप जेवण करून तिथे निघून गेले. त्यांना पाहून आम्हाला खूप आनंद झालता, पण आम्ही हे काहीच बोललो नाही. फक्त 3 वर्षानंतर आमची नातवंडे आमच्या दृष्टीस पडली, त्यामुळे खूप आनंद झाला होता. तेवढ्यात 2 नंबरचा मुलगा म्हणाला, तुम्ही दोघे इथे आहेत होय, आम्हाला वाटलं. एवढंच बोलला आणि निघून गेला. आम्हाला आमची खुशाली देखील विचारली नाही आणि घरी न्यावं असं सुद्धा त्यांना वाटलं नाही. ते सगळे निघून गेले. पण आम्ही मात्र स्वामी दरबारात खुश होतो, आनंदी होतो आणि आम्हाला स्वामी सेवा करण्याची संधी मिळालेली होती, ह्यातच आम्ही समाधानी होतो. त्यावर माझे मिस्टर म्हणाले, पाहिलंस का तू? नाही रे, नाही कुणाचा कोणी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.